गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. आज सर्वप्रथम ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना आधी विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर आज आपण डिवाइन टायमिंग विथ निकीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आता आपण पाहूया की आपल्याला आपल्या एंजल्सचा युनिवर्सचा काय गायडेड मेसेज आहे मॉर्निंगसाठी. तर चला बघूया आपण. मदर गाया, मदर नेचर, मदर युनिवर्स, प्लीज गाईड करा आज माझ्या व्ह्यूवर्ससाठी, आमच्या सगळ्यांसाठी आज काय गायडेड मेसेज आहे तुमचा, काय एंजेलिक मेसेज आहे. प्लीज गाईड करा, प्लीज गाईड करा. 2 मेसेजेस आलेले आहेत. टास्क बघूया आपण. सगळ्याच राशींसाठी मेसेजेस असतो, फक्त पाहूया आपण कोणती राशीचं जर डिप्रेशन टेन्शन असेल तर त्यासाठी काय मंत्र आहे. प्लीज गाईड करा एंजल्स. रास पण आलेली आहे आज. लवकर मेसेज आणि रास आले. कुंभ म्हणजे ॲक्वेरियस. कुंभरास जर कुठले डिप्रेशन टेन्शन चालू असेल तर ओम श्रीप्रदाय नमः, ओम श्रीप्रदाय नमःचा जाप करा कुंभ राशीने. तर आजचा पहिला गायडेड मेसेज बघूया एंजल्स आणि युनिवर्सने आपल्याला काय दिलेलं आहे. ग्रोथ. काल पण ग्रोथ होतं, आज पण ग्रोथ आहे. तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये सक्सेस येत आहे, हॅपीनेस येत आहे. आणि एंड ऑफ अ सायकल आणि ग्रोथ हा आपल्याला आजचा गायडेड मेसेज आहे युनिवर्सचा. युनिवर्सने आपल्या आयुष्यामध्ये जे काही एंजल्स आपल्याला देत आहे त्या गोष्टीचा स्वीकार करा, आनंद माना. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कुरकुर करू नका. एंड ऑफ अ सायकल म्हणजे ज्या परिस्थितीत तुम्ही सध्या आहात किंवा ज्या परिस्थितीतनं जातात ती जर टॉक्सिक असेल, कष्टाची असेल, तर युनिवर्स सांगत आहे, एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे की त्या सायकलचा इकडे एक एंड होत आहे. मग तो प्रोफेशनल वाईज असो, तुमच्या लव्ह लाईफसाठी असो, मॅरिड लाईफसाठी असो, पर्सनल लाईफसाठी असो, युनिवर्सने तुम्हाला गाईड केलेलं आहे की जर ती टॉक्सिसिटी असेल तुमच्या जीवनामध्ये, ते पुढे जाऊन हानिकारक होणार असेल तर त्या सायकलचा इकडे एक एंड होतं. एक जे वादळ तुमच्या जीवनात चालू असेल तर त्या गोष्टीचा, ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या गोष्टीचं इथे एंड होते आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होते. चांगल्या गोष्टीची ग्रोथ युनिवर्स तुम्हाला ते तुमच्या जीवनामध्ये देते. कारण आपले इष्टदेवता, आपले एंजल्स, आपले पूर्वज आपल्याला कधीच वाईट ते देणार नाहीत. आपल्या जीवनामध्ये जे योग्य आहे तेच ते आपल्याला देणार आहेत. आपण त्याचा खुल्या मनाने स्वीकार करूया आणि त्या गोष्टींमध्ये आनंद मानूया. जर तुमची मॅरिड लाईफ तुमच्यासाठी तुम्ही पाहत असाल किंवा तुमच्या लव्ह लाईफसाठी पाहत असाल, तुम्ही ज्या कुठल्या सिच्युएशनशिपमध्ये असेल, तुमच्या रोमॅन्टिक लाईफमध्ये नो कॉन्टॅक्टमध्ये पण असाल किंवा जे काही असेल तर त्या एराचा पण इकडे एंड ऑफ अ सायकल होत आहे. जर खरंच तुमची मॅरिड लाईफ टॉक्सिक असेल किंवा लव्ह लाईफ टॉक्सिक असेल तर कदाचित त्या गोष्टीचं इथे चांगल्यासाठी एंड होत असेल. आणि तुम्हाला युनिवर्स, एंजल्स, तुमचे इष्टदेवता एक चांगला लाईफ पार्टनर तुम्हाला देत असेल तर त्या गोष्टीचा मनापासून स्वीकार करा. आणि जर सेपरेशनमध्ये असाल तर तुमचं पुन्हा रियुनियन पण इकडे होत आहे. तर त्या रियुनियनचा पण तुम्ही मनापासून स्वीकार करा आणि तुमच्या लाईफला, रिलेशनशिपला अजून एक चांगला चान्स द्या. जी टॉक्सिसिटी आहे युनिवर्सने आपल्या लाईफमधनं ती घालवून टाकलेली आहे. आणि ग्रोथ करिअरमध्ये, तुमच्या प्रत्येक लाईफच्या प्रोस्पेक्टमध्ये तुम्हाला ग्रोथ येत आहे, फायनान्शियल स्टेबिलिटी येत आहे तुमच्या जीवनामध्ये. त्या गोष्टीचा मनापासून स्वीकार करा. जॉबमध्ये चांगल्या गोष्टीचं प्रमोशन होत आहे, नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटत आहे. नवीन जॉब ज्या ठिकाणी तुम्हाला चांगला पॅकेज सॅलरीचा मिळत आहे. आणि बिझनेस टाकत असाल तर नवीन बिझनेसच्या संधी चालू येत असेल, बिझनेसमध्ये चांगला ग्रोथ होणार आहे. तर ह्या गोष्टींचा तुम्ही मनापासून स्वीकार करा. आणि जर बऱ्याच काळापासून आजाराशी झुंजत असाल तर तो आजाराचा काळ पण इकडे पूर्णपणे बंद होत आहे, इकडे संपत आहे. नवीन उत्तम आरोग्य तुम्हाला भेटत आहे. तुमच्या आरोग्यामध्ये रॅपिडली सुधार होत आहे, त्याची चांगली ग्रोथ होत आहे. तर आजचा मेसेज आपल्यासाठी गायडेड हाच आहे. तुमच्या लाईफमधला एक सायकल एंड होत आहे आणि एक ग्रोथ होत आहे. तर जे वाईट ते युनिवर्स, एंजल्स, आपले इष्टदेवता आपल्या आयुष्यातनं काढून टाकत आहे आणि चांगल्या गोष्टींचं ग्रोथ आपल्या जीवनामध्ये देत आहेत. तर त्या गोष्टींचा स्वीकार करा आणि होईल तितकं आपल्या दैनंदिन दिवसांमध्ये मी जसं सांगत आली आहे तसं अनाथ गोरगरीबला यथाशक्तीप्रमाणे मदत करायला विसरू नका. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या युनिवर्सला, आपल्या इष्टदेवतांना, आपल्या पूर्वजांना थँक्यू, ग्रॅटिट्यूड शो करा. कारण ते आपल्याला 24 तास प्रोटेक्ट करत असतात, ब्लेस्ड करत असतात. तर नक्की आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि आनंदाचा जाऊ. आणि माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.